संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा व्हिडिओ आणलेला आहे मित्रांनो। बऱ्याच दिवसापासून आज मी तुमच्या भेटीकरिता आलेलो आहे। काय मित्रांनो, आले का मग 1000 रुपये मिळालेच असतील ना? मी पण तसे काही दिवसाकरिता मजा घेण्याकरिता गेलो होतो। बरेचसे युट्यूबर असे आहेत की तुमची त्यांनी मजा घेतलेली आहे आणि तुम्ही त्यांना पूर्णपणे सहयोग, सपोर्ट, आधार दिला आहात। कशाकरिता? चॅनल पुढे नेण्याकरिता। या कलियुग मध्ये कसं झालेलं आहे माहिती आहे का मित्रांनो, जे सत्य आणि खरं बोलतं ना त्या व्यक्तीला कुणीही मदत किंवा हात देत नाही। जी लोक पोट भरून खोटं बोलतात अशा लोकांना पुढे नेण्याचं काम तुम्ही लोक करत आहात आणि बरेचसे दिव्यांग लाभार्थी करत सुद्धा आहेत। 17 तारीख निघून गेले, 18 तारीख निघून गेले, आज 19 तारीख आहे मित्रांनो। मग राहिलेले 1000 रुपये तुम्हाला नक्कीच मिळाले असतील। शासन निर्णय सुद्धा तसा आलेला आहे। 1000 रुपये 17 तारखेला तुमच्या खात्यावर दुपारी 2 वाजल्यापासून जमा होणार आहेत। बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असणार ना, बघितले असणारच। कसं आहे मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत, बऱ्याचशा लाभार्थ्यांना फक्त 1500 आलेत, 2500 आलेच नाही। राहिलेले 1000 रुपये तर मिळणारच नाहीत। ते कशावर? बघा, बरेचसे लाभार्थी असे आहेत की त्यांना 2500 रुपये आले नाहीत आणि त्यांचे कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि तहसील कार्यालयाकडून हे डॉक्युमेंट्स अपलोड केले गेले नाहीत। आता तर दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत, मग अपलोड होणार कधी? तर मित्रांनो, मी ज्या गोष्टी सांगत असतो त्या गोष्टी कुठल्या शासन निर्णयावर आधारित किंवा मी माझ्या मनाच्या काही गोष्टी सांगत नाही। जो माझा अनुभव आहे त्या अनुभवानुसार मी तुम्हाला नेहमी माहिती देत असतो। तरी सुद्धा बऱ्याचशा दिव्यांग लाभार्थ्यांना असं वाटतं की मी माहिती खोटी देतो। खरं आहे, मी माहिती खोटी देतोच। ते कशावर? जी लोक खोटे बोलतात त्या लोकांना तुम्ही योग्य ती माहिती देणारे मानता आणि जी व्यक्ती योग्य माहिती देते त्या व्यक्तींना तुम्ही खोटी माहिती देता असं मानता। म्हणून मी खोटा आहे, बरोबर ना? असंच आहे ना? माझ्या व्हिडिओकडे तुम्ही दुर्लक्ष करता, याचा नेमका काय फॉल्ट आहे हेच मला समजत नाही। खरी माहिती देणं वाईट आहे का? का लोकांना खोटं बोलून चॅनल पुढे नेणं हे योग्य आहे? हा तुम्ही विचार करा। बघा मित्रांनो, आता या आठवड्यामध्ये तर पैसे येणारच नाहीत, येणाऱ्या आठवड्यामध्ये, कारण दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत, ऑफिस वगैरे सगळं बंद असतं। आलेच तर तुमचे पैसे पुढच्याच महिन्यात येतील, सांगता येणार नाही ते पैसे येतीलच। कदाचित हे 1000 रुपये राहिलेले मिळणारच नाही। ते कसं? गेल्या 1 वर्षापासून बऱ्याचशा लाभार्थ्यांचे थकीत अनुदान बाकी आहे, तेच त्यांना मिळाले नाहीत। तर हे 1000 रुपये तुम्हाला कशावरून मिळतील असं वाटतं? हे सरकार नशेमध्ये गुंग होऊन चालणारं हे सरकार आहे। ट्रिपल खोक्याचं हे सरकार तेच लोक चालवू शकतात जी लोक खोटं बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहेत। खऱ्या बोलणाऱ्याला कधीही सत्तेमध्ये लोक राहू देत नाहीत आणि वाईट माणसाला डोक्यावर उचलल्याशिवाय राहणार नाही। अशी ही जनता आहे आणि ही सरकार अशी आहे। संजय गांधी निराधार योजनेचे राहिलेले 1000 रुपये इन्क्लूड करून म्हणजे एकंदरीत 2.5 आणि 1 असे 3500 रुपये 7 किंवा 8 नोव्हेंबरला येतील अशी बऱ्याचशा लोकांना अपेक्षा आहे। पण ही अपेक्षा बाळगून राहू नका, मिळतीलच याची शाश्वती नाही।
अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की द्यायचं असेल तर सगळ्यांना द्या, अर्ध्या दिव्यांगांनाच 1,000 रुपये का द्यायचे, मग दिव्यांगांमध्ये वातावरण वेगळं निर्माण होईल. हे सगळं राजकारणी चोचले झालेले आहेत मित्रांनो. हे राजकारणी कारण आहेत. मग याच अजितदादा पवारने असं का नाही सांगितलं, 1,000 रुपये राहिले तर राहू द्या, काय हरकत नाही, ते पुढच्या महिन्यात देऊ. पण गेल्या 1 वर्षापासून बऱ्याचशा लोकांच्या थकीत अनुदान बाकी आहे, याविषयी का कोणी बोलत नाही हो? आदित्यताई तटकर ट्विटर हँडलवर येऊन अनाउन्समेंट करतात की या तारखेला, या दिवशी, या वाजता लाडक्या बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होणार आहेत. मग असेच सत्तेमध्ये असलेले पुढारी संजय गांधी निराधार योजनेविषयी ट्विटर हँडलवर का माहिती देत नाहीत? याची चर्चा टेलिव्हिजनवर का केली जात नाही? याविषयी चर्चा प्रेस कॉन्फरन्स मध्ये का होत नाही? दिव्यांगांविषयी माहिती का दिली जात नाही? कारण या लोकांना एक मुद्दा उचलून धरायचा आहे आणि त्याच मुद्द्यावर अटक राहून पुन्हा परत एकदा निवडून यायचं आहे. म्हणून त्या विषयाकडे अधिक जोर हे लोक देत आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे 7 तारखेला ज्या ज्या लाभार्थ्यांना आले पैसे, त्या सगळ्यांना 1,000-1,500 आलेत. मागच्या दिवसापासूनच लाभार्थ्यांच्या खात्यावर 2,500 रुपये का जमा करण्यात आलेत आणि कसे जमा केले गेले आहेत, याविषयी कधी तुमच्या मनामध्ये प्रश्न आला? आपण मुद्दा उचलून धरलेला आहे की 1,000 रुपये कधी मिळणार नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, हे 1,000 रुपये मिळणारच नाहीत. मिळाले तरी काहीच लाभार्थ्यांना मिळतील, सरसकट सगळ्यांना मिळणार नाहीत. तर हा होता व्हिडिओ. कसा वाटला याविषयी कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. मी भेटतो का नवीन व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.